मूर्तिजापूर बसस्थानक परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना 10 एप्रिल रोजी दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आतिश अवधूत वानखडे, वय वर्ष 20, राहणार हातगाव, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला, हे आपले आतेभाव यश इंगळे यांच्यासह बसस्थानक परिसरात उभे असताना आरोपी स्वराज उर्फ बंटी सुधाकर तायडे, वय वर्ष 19, राहणार जामठी, बुजुर्ग, तालुका मूर्तिजापूर, याने जुन्या वादातून त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात आतिश वानखडे यांचा उजव्या छातीत वार लागून ते जखमी झाले आणि जखमी अवस्थेत त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. फिर्यादीच्या तक्रारीवरून व वैद्यकीय अहवालाच्या आधारे मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात अप नंबर 364/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 1091-352 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड करत असून अधिक तपास सुरू आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रतिनिधी शांवळ, जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या न्यूज, महत्त्वपूर्ण मूर्तिजापूर. घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट.